नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। हो, तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे। आज आपण कोथिंबीरवरती कच्चा बटाटा घालून खूप भन्नाट अशी रेसिपी तयार करतोय, जी की यापूर्वी तुम्ही कधी पाहिली नसेल किंवा बनवली सुद्धा नसेल। चला तर मग रेसिपीला वेळ न करता सुरुवात करूयात। तर त्यासाठी आपल्याला इथे मूठभर अशी कोथिंबीर घ्यायची आहे। आता पाहू शकतात इथे आपण मूठभर कोथिंबीर घेतली आहे। आता ही आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। सुरुवातीला मी धुवूनच घेतली होती, पण दाखवायचं म्हणून परत एक वेळा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आणि खळखळ पाण्याने छान असं मस्त इथे कोथिंबीर देठासहित धुवून घेतली। त्याच्यानंतर ही कोथिंबीर पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि आपल्याला इथे पूर्ण अशी अगदी बारीक चिरून घ्यायची आहे। आता ही घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून आपल्याला एका ताटामध्ये काढून साईडला ठेवून द्यायची आहे। तर पहा, छान अगदी बारीक चिरून घेतलेली आहे आणि फ्रेश कोथिंबीर असावी। दिसायला सुद्धा पदार्थ खूप सुंदर आणि मस्त दिसतो, तितकाच चविष्ट लागतो। तर पहा, आता परत एक मोठा बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि बटाटा एक घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलाय। बटाटा सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, माती वगैरे असते। नंतर याच पाण्यामध्ये आपल्याला बटाटा ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून बटाटा आपला काळा पडणार नाही। नंतर एक छोटीशी किसणी घ्यायची आणि त्याच्यावरती या पद्धतीनं बटाटा किसून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवते पहा। बटाटा किसत असताना सुरुवातीला जेव्हा आपण बटाटा किसताना पुढे घेऊन जातो, तर परत हात उचलून दुसऱ्या वेळी तो पुढेच घेऊन जायचा आहे खेचत। तर अशा पद्धतीनं बनवलं की अगदी लांब असे धागे पडतात। तर साईडला पाण्यामध्येच ठेवून दिले। हा पुढच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक छोटंसं वाटण बनवतो। त्याच्यामध्ये 6 मिरच्या घेतलेत, बारीक कट करून घातल्या, लसूण पाकळ्या 5 ते 6 घातल्या आणि सोबतच लगेच त्याच्यामध्ये जिरे घालून छोटंसं वाटण बनवून घेतलं। आता हे साईडला ठेवून दिलं। कढई गॅसवरती ठेवली, लगेच त्याच्यामध्ये तेल घातलं 2 चमचे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरे, 1 चम्मच मोहरी घातली, तीळ घातले 2 चम्मच आणि त्याच्याबरोबरच आपल्याला पाव चम्मच त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे। तर हे घातल्यानंतर छान परतवून घेतलं, मस्त असं खमंग फोडणी बसली आहे। आता लगेचच आपण जे वाटण बनवून घेतलं होतं हिरव्या मिरचीचं, तर ते त्याच्यावरती घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। आलं लसूण किंवा आलं आणि मिरचीचा जो कच्चापणा आहे तो पूर्णपणे दूर झाला पाहिजे, तोपर्यंत परतवून घ्यायचं। छान परतलं की गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। लगेच त्याच्यामध्ये हळद पावडर घालायची 1 चम्मच। नंतर छान मिक्स करून घ्यायचं। परत त्याच्यावरती पूर्णपणे पाणी पिळून काढून जो बटाटा आपण घेतलेला आहे, तो पाणी पूर्ण पिळून अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे। लगेच बटाटा किसलेला घालून घ्यायचा। अर्धा चम्मच आपल्याला ओवा घालायचा, हातावरती चोळून स्वाद खूप छान येतो आणि चवसुद्धा भन्नाट लागते। लगेच त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलं की आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर चिरून घेतली होती, ती घालून घ्यायची, छान मिक्स करून घ्यायचं। पहा, इथे आपण गॅसची फ्लेम अजिबात वाढवलेली नाही, गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला हे सर्व प्रोसेस करायची आहे। तर पहा, लगेच बटाटा खाली चिटकू शकतो किंवा मग कोथिंबीर आणि हे बटाटा असल्यामुळे चिकटलं की मग आपल्याला बघा त्याचा खाताना वास येऊ शकतो करपट असा, म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। तर पाहू शकतात इथे आपण लगेच याच्यावरती पाणी घालून घेतलेलं आहे। छान मिक्स करून घेतल्यानंतर 1.5 ग्लास इतकं पाणी घालून घेतलं आहे मी। छान पाण्याला उकळी काढून घ्यायची। पाण्याला उकळी यायच्या सुरुवातीला आपण पाणी घालून घेतल्या चवीनुसार मीठ घालायचं, छान उकळी काढून घ्यायची। पाण्याला उकळी यायला लागली की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये पौष्टिक अशी पिठं घालायची, जी की आपण घरामध्ये रोज वापरतो। तर सुरुवातीला इथे बेसन पीठ 3 चम्मच घातलेलं आहे, पोहाचे खाण्याचे नाश्ता खाण्याचे जो चम्मच असतो त्याच्यानी। त्याच्यानंतर इथे मी 2 चम्मच बाजरीचं पीठ घातलं आहे आणि 1.5 चम्मच इथे तांदळाचं पीठ घातलं आहे। आता समजा तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही इथे पहा ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकतात। तर अशा पद्धतीने आपल्याला हे पिठं घातल्यानंतर शेवटपर्यंत गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे आणि आपल्याला छान असं गाठी न होता छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करत असताना तुम्ही चम्मचने करू शकता किंवा मग विस्करसुद्धा घेऊ शकता आणि विस्कर घेऊन छान मिक्स करून घेतलं तरीही याच्यामध्ये गाठी गुठळ्या होत नाहीत। आता परत मला थोडंसं पीठ असं लूज जाणवत होतं, म्हणून मी त्याच्यामध्ये परत अर्धा चम्मच इतकं तांदळाचं पीठ घालून घेतलं। शक्यतो करून पीठ लूज झालं तर तांदळाचं पीठच घाला, त्याच्यामुळे छान अशी ही पदार्थ जो बनतोय तो अगदी क्रिस्पी बनतो। यापूर्वी कधीच तुम्ही पाहिला नसेल एवढा
भन्नाट पदार्थ बनतो। लगेच छान मिक्स करून घ्यायचं। दाटसर मिश्रण तयार झालं की गाठी अजिबात ठेवायच्या नाहीत आणि लगेच आपल्याला झाकण ठेवून त्याच्यावरती एक छोटीशी 5 मिनिटाची लहान लो फ्लेमवरतीच वाफ काढून घ्यायची आहे। झाकून ठेवलं तोपर्यंत एक ताट तयार करून घेऊया। ताटाला छान तेल लावलं, वरतून एक चम्मच त्याच्यावरती पांढरे तीळ घालून घेतले। आता पाहू शकतात अगदी छान असं दाट झालेलं आहे पीठ आणि मस्त तयार झालं आहे। आता पहा आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि लगेचच हे सर्व मिश्रण या ताटावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर हे छान मिक्स करून घेतलं, काढून घेतलं की आपल्याला लगेच स्पॅच्युला घ्यायचा अशा पद्धतीचा असेल तर अजिबात पहा अशा पद्धतीचा स्पॅच्युला वापरला की चिटकत नाही पीठ हाताला किंवा मग स्पॅच्युलाला सुद्धा चिटकत नाही। तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि मस्त एकसारखी लेवल करून घ्यायची, जेणेकरून कुठेही जाड पातळ असं थर राहिला नाही पाहिजे। एक समान असं मस्त तयार करून घ्यायचा थर। तर आता अशा पद्धतीनं खाली तीळ आपण घालून घेतले, त्याच्यामुळे मस्त असं हा पदार्थ बघा स्वादिष्ट आणि वरतून जरी तुम्हाला वाटलं तरीसुद्धा तुम्ही थोडेसे तीळ वरतून वापरू शकतात, पण मी वरतून नाही घातले, फक्त आपण खालच्या साईडने तेवढे तीळ घालून घेतले। एक अर्धा तासासाठी आपल्याला हे सर्व मिश्रण पुन्हा थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला इथे वडी कट करून घ्यायची आहे। तर आता इथे आज आपण ही वडी तयार करतोय, अगदी बघा बेसनच्या जशा वड्या आपण बनवतो त्यापेक्षा सुद्धा भन्नाट ह्या वड्या तयार होतात। तर आता पहा इथे आपल्याला लगेच ज्या आकारामध्ये तुम्हाला कट करायचं आहे त्या आकारामध्ये कट करून घेतल्या। पाहू शकतात अगदी जवळून दाखवते, खूप मस्त अशा वड्या तयार होतात। तेल गरम करून घेतलं लगेच आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात लो ठेवायची नाही किंवा मग गॅसची फ्लेम हायसुद्धा ठेवायची नाही। पुन्हा मी सांगते, बऱ्याच वेळा पदार्थ तळत असताना खूप साऱ्या जणांचा पदार्थ तेलकट होतो किंवा मग तेलामध्ये सुटला जातो किंवा पूर्णपणे तेलात असा मिक्स होऊन जातो। तर अजिबात पहा इथे तेल गरम करून एकदा घेतलं आपण कडकडीत की जेव्हा पदार्थ तेलामध्ये घालतो तेव्हा लो अजिबात ठेवायची नाही किंवा हाय ठेवायची नाही, अगदी मीडियम फ्लेमवरती पूर्ण शेवटपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आवाज ऐकू शकता। अशा पद्धतीने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला पदार्थ तळून घ्यायचा आहे। अजिबात तुमचा पदार्थ बिघडत नाही किंवा मग तेलात सुटत नाही आणि किंवा तेलकटसुद्धा होत नाही। तर अशा पद्धतीनं पहा आपल्याला इथे अशा कलरवरती या सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत। आता दुसरी बॅचसुद्धा आपण तळूनच घ्यायची आहे। तुम्हाला जर वाटलं की इथे शालो फ्राय करायचं तर थोडंसं तुम्ही तेलकट कमी खात असाल तर तुम्ही तेलाचं प्रमाण जर तुम्हाला कमी ठेवायचं असेल तर तुम्ही तव्यावरती थोडंसं तेल स्प्रेड करून त्याच्यावरती जर तुम्हाला अजून जिऱ्याची फोडणी घालायची असेल तर जिरं थोडंसं टाकून छान असं परतवून घेऊन मग मस्त आपल्या ह्या वड्यासुद्धा शालो फ्राय करू शकतात। पण अशा पद्धतीने सुद्धा खूप भन्नाट आणि टेस्टी होतात आणि शालो फ्राय करूनसुद्धा तितक्याच सुरेख लागतील। तर इथे पहा आता मी थोड्याशा ज्या शिल्लक होत्या त्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या, त्यानंतर मी कधीतरी काढून तळेन। ज्यावेळी आपल्याला कधी खायची इच्छा होते आणि चटकन असं काहीतरी मस्त खायचं असतं चटपटी, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं सुरुवातीला बनवून ठेवलात आणि नंतर नुसतं तळून घ्यायचं आणि खायला घ्यायचं असं सुद्धा करू शकतात। तर अशा पद्धतीनं पाहू शकतात कलर खूप सुरेख आलेला आहे। सर्व वड्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत। काहीतरी नवीन असं मुलांनासुद्धा खायचं असतं आणि आपल्यालासुद्धा काहीतरी इन्व्हेन्शन करून मस्त असा पदार्थ कधीतरी असा खावासा वाटतो, खूप भन्नाट लागतो हा पदार्थ। तर एकदा नक्की या पद्धतीनं तुम्ही करून पहा, खूपच टेस्टी लागतो। आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता, वरतून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी छान असं मऊसूत टेक्स्चर याला येतं आणि भन्नाट अशी ही लागते वडी तयार होते। आता तुम्ही मधल्या वेळेत असू दे किंवा मग असं काहीतरी छोटासा नाश्ता आपल्याला खायची इच्छा असते किंवा अगदी सकाळलासुद्धा ही वडी तयार करू शकतात, अशी मस्त तयार होते। कोथिंबीर आणि बटाटा घालून आणि सगळी पौष्टिक पिठं वापरले त्यामुळे अतिशय पौष्टिक आहे, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता। ही वडी तुम्ही सॉससोबत मायोनीजसोबत एन्जॉय करू शकतात। तर रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील। ही रेसिपी तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या राज्यातून पाहता, कोणत्या गावातून पाहता ते मात्र जरूर कमेंट करून सांगत चला, जेणेकरून मला तुमचे आभार मानता येतील। शिवाय रेसिपी आवडली असेल तर छान कमेंट करून सुद्धा सांगू शकतात
आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.